महाराष्ट्र पोलीस भरती 2025च्या संदर्भात आत्ताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। शासनाच्या मान्यतेनंतर एका पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज केले तरी त्या उमेदवारास एकापेक्षा जास्त शहर जिल्ह्यात भरतीला उभारता येणार नाही। असा बदल उमेदवारांना लक्षात ठेवावा लागणार आहे। 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2025 या काळात सेवानिवृत्तीने किंवा अन्य कारणाने रिक्त होणाऱ्या पदांची माहिती, बिंदू नामावली आणि आगामी पोलीस भरतीसाठी 2024-25 वर्षातील रिक्त पदे अशी माहिती पोलीस भरतीच्या अनुषंगाने राज्याच्या गृह विभागातील प्रशिक्षण व खास पथकांच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्तांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन माहिती देण्याचे निर्देश दिले आहे। पहिला आहे पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदाची सेवा ज्येष्ठता यादी। 31 मार्च 2025 अखेर सेवानिवृत्त, मयत, बडतर्फ, आंतरजिल्हा बदली झालेल्या अंमलदारांची माहिती। दुसरा आहे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, हवालदार या पदावर पदोन्नती दिल्यानंतर 31 मार्च 2025 पर्यंत हजर, रिक्त असलेल्या पदांची माहिती। तिसरा आहे 1 जानेवारी ते 31 मार्च 2025 पर्यंत रिक्त असलेल्या पोलीस शिपाई, चालक, बॅट्समॅन या पदांची परिगणना करून आंतरजिल्हा गटबदलीने येणारे जाणारे वगळून प्रत्यक्षात रिक्त राहिलेली पदे। चौथा आहे प्रतिनियुक्त्याने भरण्यात आलेली पदे आपल्या आस्थापनेवर प्रत्यक्षात रिक्त आहेत त्या पदांचा समावेश रिक्त पदे म्हणून समाविष्ट केली आहे का याची माहिती। पाचवा आहे मागील 2 भरतीतील निवड झालेले उमेदवार हजर झाले नसल्यास त्यांची माहिती। आगामी पोलीस भरतीसाठी 2024-25 वर्षासाठी गणना केलेल्या रिक्त पदांची माहिती। अशा प्रकारे निर्देश दिले आहेत। राज्यात वाढती लोकसंख्या व गुन्ह्याच्या प्रमाणात पोलिसांचे मनुष्यबळ कमीच आहे। नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीचा व वाढीव पोलीस ठाण्यांचा निर्णय अजूनही कागदावरच आहे। त्यामुळे 2024-25 या वर्षात रिक्त झालेल्या भरती सुरू केली जाणार आहे। पोलीस भरतीच्या अनुषंगाने राज्यात गृह विभागातील प्रशिक्षण व खास पथकांच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी गुरुवारी राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्तांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन माहिती देण्याचे निर्देश दिले आहे। पोलीस भरतीसाठी 12 ते 13 लाख अर्ज येऊ शकतात। सर्व पोलीस भरतीची आतुरतेने वाट बघत आहेत। यातच आता गृह विभागाने 2024 व डिसेंबर 2025 पर्यंतची पोलिसांची रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे। एक महत्त्वाचा अपडेट म्हणजे या वर्षीपासून एका पदासाठी एकाच अर्जाचे बंधन राहणार आहे। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपला TV24 समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।